हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं अमिताच फॅशन या चॅनेलवरती. मी अमिता तुमचं मनापासून स्वागत करते. तर आज सकाळीच कामाला सुरुवात केली होती, तर म्हटलं का चला तुमच्याबरोबर व्हिडिओ शेअर करावं. तर हा जो ब्लाऊज आहे ना, तो शिवायला घेतला होता मी सकाळी. बरेचसे ब्लाऊज कटिंग करून ठेवलेले होते रात्रीच आणि त्यापैकी हा एक ब्लाऊज मी सकाळी शिवायला घेतला आणि तो जवळजवळ अर्धा माझा शिवून झालेला आहे. आणि त्याचं फक्त आता फिटिंग आणि पायपिंग बाकी होती. तर म्हटलं का चला तुमच्याबरोबरही शेअर करावं की कधी-कधी काय होतं की आपण जे ठरवलं नसतं त्याच्यापेक्षा जास्त काम आपण एखाद्या दिवशी करतो. आणि कधी-कधी असाही दिवस असतो की ज्या दिवशी आपण खूप प्लॅनिंग करतो का आपण उद्याच्या कामाची का उद्या अशा प्रकारे कामं करू, उद्या कटिंग करू किंवा उद्या हे ब्लाऊज शिवायचे का उद्या त्या कस्टमरचे ब्लाऊज शिवायचे. असं बरेचसे प्लॅनिंग करून आपण आदल्या दिवशी प्लॅनिंग करतो उद्याच्या कामाचं आणि त्या पद्धतीने आपण कामं करत असतो. पण कधी-कधी काय होतं, एखाद दिवस खूप काम आपल्याकडून होतं. म्हणजे कंटिन्यू आपण जर मशीनवर बसलो तर बरचसं काम आपलं पूर्ण होतं. पण कधी-कधी कंटाळा येतो किंवा एखादं बाहेरचं काम आपल्याला लागतं आणि त्यामुळे मग जी आपली कामे आपण ठरवलेली असतात, त्याचं प्लॅनिंग सगळं विस्कटलं जातं. आणि मग त्या कामामध्ये आपला बराचसा वेळ जातो. जे बाहेरचं काम असतं त्याच्यामध्ये आणि मग आपलं मेन काम जे असतं ते राहून जातं. तर तसंच काहीसं आज माझ्याबरोबर झालेलं आहे. तर आज मी ठरवलंही नव्हतं की आपल्याकडून आज एवढे काम आपण करणार आहोत किंवा एवढी कामे आज दिवसभरामध्ये आपल्याला करायची आहेत. असं काही टार्गेट ठरवलं नव्हतं. अचानकच आज माझ्याकडून एवढं काम झालं की मलाच आश्चर्य वाटलं की नाही का दिवसभरामध्ये मी आज बरीच कामे केली. तर काय होतं का आज काय मी तसं ठरवलंही नव्हतं आणि मशीनवर बसली आणि बराच वेळ मग मशीन लवकर बसल्यामुळे बराच वेळ मशीनवर बसता आलं आणि दुपारीही बराचसा म्हणजे काहीसा आराम केला नाही. त्यामुळे माझं काम हे बरंचसं उरकलं गेलं आणि घरातून काम करत असल्यामुळे कसं असतं जेव्हा आपल्याला पाहिजे तेव्हा आपण आराम करू शकतो आणि समजा आपण शॉपमध्ये असू तर शॉपमध्ये कसं कंटिन्यू आपल्याला एका ठिकाणी बसावं लागतं आणि कामाकडे दुर्लक्ष करून चालतच नाही. कारण शॉपमध्ये आपण असं थोडा वेळ आरामही करू शकत नाही. आणि समजा जर तुम्ही घरून काम करत असाल तर घरून आपल्याला पाहिजे तेवढा वेळ आपण कामाला देऊ शकतो. तसं शॉपमध्ये नसतं. शॉपमध्ये आपण एक ठराविक वेळेपुरती जाऊ शकतो. म्हणजे समजा सकाळी आपण 10 वाजता गेलो किंवा 11 वाजता गेलो. जर जास्तीचं काम असेल तर सकाळी आपण लवकर जातो 10 वाजता म्हणा किंवा अगदीच अर्जंट असेल तर कोण 9 वाजतासुद्धा जातं. तर जर शॉपचा टायमिंग कसा एक ठराविक आपला ठरलेला असतो. म्हणजे सकाळी समजा 11ला शॉप जर उघडायचं असेल तर घरातून आपल्याला 10:30 किंवा पावणे 11पर्यंत निघायला लागतं. जसं शॉप आपलं जवळ आहे किंवा लांब आहे त्याप्रमाणे. मग समजा 11 वाजता आपण जर शॉपवर गेलो तर 11 ते संध्याकाळी जास्तीत जास्त 7 वाजेपर्यंत आपण शॉप चालू ठेवू शकतो आणि त्यानंतर मग संध्याकाळी आपल्याला घरी येऊन घरातली जी काही कामे असतात ती उरकावी लागतात. तर तसं घरातलं नसतं. तर जर तुम्ही घरामधून काम करत असाल ना, तर समजा आपले सकाळी लवकर कामे उरकली म्हणजे 9पर्यंत आपले काम उरकलं, तर आपण 9च्या पुढे आपण मशीनवर बसू शकतो. त्याच्यानंतर मग ते कंटिन्यू आपण तुमचं स्वयंपाक वगैरे जर तुम्ही उरकून घेतलं, तर तुम्ही अ, बा 1 ते 1:30 वाजेपर्यंत सहज मशीनचं काम करू शकता. त्यानंतर जेवण वगैरे करून थोडासा आराम तुम्हाला करायचा असेल, तर तुम्ही आराम करू शकता एक अर्धा ते 15 मिनटं. त्यानंतर मग परत कंटिन्यू तुम्ही 3 ते 6 वाजेपर्यंत किंवा 7 वाजेपर्यंत मशीनचं काम करू शकता आणि त्यानंतरही जर तुम्हाला असं वाटलं, तर तुम्ही स्वयंपाक वगैरे रात्रीचा उरकून, जेवण वगैरे उरकून तुम्ही रात्री 10 ते 12 वाजेपर्यंत कंटिन्यू करू शकता. आणि जर समजा तुम्ही कुठे बाहेर शॉपवर काम करत असाल, तर शॉपचा एक ठराविक टायमिंग असतो. जास्त वेळ आपण शॉपवर थांबू शकत नाही. जास्तीत जास्त 12, 12:30पर्यंत आपण एवढ्या रात्री तर शॉपवर थांबू शकत नाही. त्यामुळे मला तरी असं वाटतं का तर जर तुम्ही घरातून काम करत असाल ना, तर तुम्हाला अजून वेळ देता येतो आपल्या कामासाठी.
तर आज काहीसं तसंच झालेलं आहे. बराच आणि खूप प्रचंड पाऊस पडत होता. पावसाने परत सुरुवात केलेली आहे आणि त्यामुळे मग बाहेरची कामं काय आज नव्हती. घरातलं जे काही काम होतं ते सकाळीच मी उरकून घेतलं आणि म्हटलं का चला आज कालची कटिंग केलेली होती त्याच्यापैकी जे काही ब्लाऊज आज शिवून होतील तेवढे आपण शिवून घेऊ. तर त्यातला हा एक ब्लाऊज माझा शिवून झाला तर विदाऊट अस्तरचा ब्लाऊज होता. तर तो शिवून झाल्यानंतर हे बरेचसे अल्टरचे कपडे होते तर म्हटलं का ते काढून घेते पहिले, कारण ते बरेच 2-3 दिवसापूर्वी आले होते. तर त्याच्यामध्ये 3 ते 4 गाऊन होत्या आणि बरेचसे टॉप होते जे अल्टर करायचे होते. म्हणजे पूर्ण सेट पण होते आणि कुर्ती पायजामा असं पण होतं. तर ते बरेच कपडे होते त्या ज्या लेडीज आहेत त्या डेली वर्किंग वुमन आहेत आणि त्यांचे बरेचसे असे अल्टरचे टॉप वगैरे माझ्याकडे नेहमी येत असतात. तर त्या एकदाच असे खरेदी करतात. मग त्यांचे जवळजवळ 11 ते 12 टॉप होते आणि 1 का 2 असे कुर्ती होत्या आणि 3 ते 4 गाऊन होत्या. तर त्या सगळ्या अल्टर करायच्या होत्या. काहींचे स्लीव्ज थोडे छोटे करायचे होते आणि काहींचं फिटिंग होतं. तर म्हटलं का ते करून घेते, कारण 2 दिवस झाले त्या देऊन गेल्या होत्या आणि 2 दिवसानंतर त्या म्हटल्या का मी येऊन घेऊन जाईल. तर म्हटलं आता एक ब्लाऊज शिवून झालेला आहे, आता हे अल्टरचं काम करून घेते. म्हणून मग ते अल्टरचं काम करून घेतलं. त्यानंतर दुपारी 2च्या नंतर म्हणजे जेवण वगैरे झालं आणि जेवण करून झाल्यानंतर मग ह्या ज्या साड्या होत्या त्या सगळ्या फॉल बिडिंग करायच्या होत्या. मग म्हटलं का चला आता जे साड्या आहेत त्या फॉल बिडिंग करून घेऊन टाकूया. जवळजवळ ह्या साड्या ज्या होत्या ना 10 ते 12 साड्या होत्या आणि सगळ्या साड्यांमध्ये ब्लाऊज पीस होते. तर बऱ्याचशा साड्या अशा होत्या की त्यातले ब्लाऊज पीस हे शिवायचे होते. तर मग पहिल्यांदा काय केले, सगळ्या साड्यांचे ब्लाऊज पीस काढून घेतले आणि सगळ्या साड्या ह्या फॉल बिडिंग करून घेतल्या आणि लगेचच त्यांना हातशिलाई म्हटलं करून घेऊया. 1-2 तासामध्ये माझ्या 12 साड्या ज्या आहेत त्या पूर्ण फॉल बिडिंग करून झाल्या आणि त्यांना फक्त हातशिलाई करायची होती. तर आता जवळजवळ वाजलेले आहेत 4 आणि अजूनही आमच्याकडे पावसाचा खूप जोर चालू होता. म्हणजे पाऊस कंटिन्यू पडत होता. तर म्हटलं का चला आता ह्या साड्या ज्या आहेत त्या आपण हातशिलाई करून घेऊ, कारण बाहेर कुठे द्यायचं म्हटलं तर ते आता पावसामुळे जाणं येणं जमत नाही. त्यामुळे मग त्या साड्या हातशिलाई करून घेतल्या. तर त्यातल्या जवळजवळ माझ्या 10 साड्या पूर्ण हातशिलाई करून झालेल्या आहेत आणि इथे जे काढून ठेवलेले आहेत ते